आज देशासाठी ऐतिहासिक दिवस. गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर देशाच्या नव्या संसद भवनात मोदींनी प्रवेश केला. जितकी नव्या संसदेची चर्चा होती तितकीच जास्त चर्चा होती ती म्हणजे कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो आणि त्यांचं वक्तव्य. नुकतीच नवी दिल्लीत G20 देशांची बैठक पार पडली. बैठकीनंतर भारताच्या नेतृत्वाची जगभरात चर्चा झाली. अनेक देशांनी उघडपणे भारताचं कौतुक केलं. याच बैठकीत अनेक महत्त्वाच्या करारांवर चर्चा झाल्या, स्वाक्षऱ्या झाल्या, नवे करारही चर्चेत आले. मात्र दोन आणखी महत्त्वाच्या घटना घडल्या ज्याची चर्चा सर्वाधिक झाली. पहिली घटना, बैठकीच्या सुरुवातीला पंतप्रधान मोदींनी G20 समूहात आफ्रिकन युनियनला पूर्ण वेळ सदस्यत्व बहाल केलं. तर दुसरी घटना, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांच्यातील बैठक. खरं तर एक नियोजित बैठक होतीच, मात्र त्याच द्विपक्षीय बैठकीनंतरही दोन्ही नेत्यांमध्ये आणखी एक बैठक झाली आणि त्याच बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दोन्ही देशांसाठी अत्यंत महत्त्वाच्या अशा खलिस्तानी चळवळीवर चर्चा केली. आता तुम्ही म्हणाल की काही दिवसांपूर्वीचा रिकॅप आता का सांगते, तर त्याला कारण आहे जस्टिन ट्रूडो यांनी केलेला गंभीर आरोप. 3 महिन्यांपूर्वी ट्रूडोंच्या कॅनडात एक हत्या होते. मरणारा व्यक्ती खलिस्तान टायगर फोर्सचा प्रमुख होता. त्याच्या समर्थनात अनेक संघटनांचं आंदोलन सुरू होतं. कॅनडासह इंग्लंडमध्येही भारतीय दूतावासासमोर खलिस्तानी जमा होतात, भारत विरोधी घोषणा देतात. त्याच हत्येशी भारताचे गुप्तहेर आणि तपास यंत्रणांचा संबंध जोडत आणि आता कॅनडाचे पंतप्रधान असणारे ट्रूडो संसदेत भाषण करतात आणि भारतावर खलिस्तानी समर्थक करत असणारे आरोप ट्रूडो आपल्या ह्या भाषणात अधोरेखित करतात. खरं तर असं एखाद्या देशावर आरोप करण्याची दुसरीच ही वेळ असेल. भारतावर तर पाकिस्तान सोडलं तर कोणत्याही देशानं इतके गंभीर आरोप कधीच केले नव्हते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा G20 समूहाची बैठक झाली त्यानंतर विमान बिघाडाच्या कारणानं जस्टिन ट्रूडो दिल्लीतच मुक्कामी होते. 2 दिवसानंतर कॅनडाला गेले आणि आज संसदेत बोलताना त्यांनी भारतावर हे आरोप केले. अर्थात इतके गंभीर आरोप केल्यानंतर आपल्या परराष्ट्र मंत्रालयानं पत्रक काढलं आणि ट्रूडोंच्या आरोपांवर काहीही तथ्य नाही असं स्पष्ट करत त्या हत्येशी आपला संबंध नाही हे स्पष्ट केलं. पण एका खलिस्तानी दहशतवाद्याच्या हत्येनंतर कॅनडा सरकार इतकं का गंभीर झालं? असा कोणता दबाव निर्माण झाला की खुद्द पंतप्रधानांना भारतावर इतके गंभीर आरोप करावे लागले? या आणि अशा अनेक प्रश्नांवरच होता आमचा आजचा दुसरा प्रश्न. पाहूयात. आजचा दुसरा प्रश्न होता, कॅनडा हा भारत विरोधी खलिस्तानी दहशतवाद्यांचं मुख्यालय बनत चाललाय का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. महाराष्ट्राचा कौल पाहायचा आहे, मात्र त्याआधी आपण पाहूयात की कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांच्यावर ही वेळ का आली आणि गेल्या काही महिन्यांमध्ये दहशतवादी खलिस्तान्यांच्या हत्यांमध्ये कशी वाढ होत गेली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॅनडा खलिस्तान्यांचं मुख्यालय बनत चाललंय का? पाहूयात या सगळ्या प्रश्नांनी उत्तरं देणारा टीम 0 आवरचा रिसर्च रिपोर्ट. Killing of a Canadian citizen, Hardeep Singh Nijjar. It was Ulta Chor Kotwal Ko Dante. We've been clear, we will not tolerate any form of foreign interference. तावानं गाडीत बसून निघून जाणारे हे आहेत कॅनडाचे उच्चायुक्त कॅमरून मॅकेई. अवघ्याच 4 मिनिटांच्या बैठकीत भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं त्यांना पुढच्या 5 दिवसात देश सोडण्याचे आदेश दिलेत आणि त्याला कारण ठरलंय कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी त्यांच्याच संसदेत केलेलं वक्तव्य. Over the past number of weeks, Canadian security agencies have been actively pursuing credible allegations of a potential link between agents of the government of India and the killing of a Canadian citizen, Hardeep Singh Nijjar. ट्रूडोंच्या इतक्या गंभीर आरोपांनंतर परराष्ट्र खात्यानं पत्रक काढलं. ट्रूडोंच्या आरोपांना फेटा आलं.
पण त्याआधीच कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री मलेनी जॉली यांनी आणखी एक ठिणगी पाडली आणि ती म्हणजे त्यांनी कॅनडातील भारतीय उच्चायुक्तांची हकालपट्टी केली. त्यावर भारतानंही तसंच उत्तर देत कॅनडाचे उच्चायुक्त कॅमरून मॅकेनना भारत सोडण्याचे आदेश दिले. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये संबंध चांगलेच ताणले आहेत. पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी भारतावरती आरोप करताना ज्या कॅनडियन नागरिकाच्या हत्येसाठी भारतीय गुप्तहेरांना जबाबदार ठरवलं त्याचं नाव आहे हरदीप सिंग निज्जर. ट्रुडोसाठी निज्जर हा शीख नेता, मात्र जगासाठी खलिस्तान टायगर फोर्सचा प्रमुख. कॅनडातूनच हा निज्जर जगभरातील खलिस्तानी चळवळींना बळ देत होता. त्याचा जन्म पंजाबमधील जालंधरचा 1992 साली कॅनडात पोहोचला, स्थायिक झाला. 2013ला वर्षभरासाठी पाकिस्तानातही गेला. 1997 साली पुन्हा कॅनडात आला आणि शीख फॉर जस्टिस संघटनेशी जोडला. याच संघटनेचा गुरपतवंत सिंग पन्नू देखील भारत विरोधी कारवायात असायचा. दोघांच्याही कारवाया इतक्या वाढल्या होत्या की 7 महिन्यांपूर्वीच निज्जरला दहशतवादी घोषित केलं आणि 18 जूनला कॅनडातील एका गुरुद्वाऱ्याजवळ त्याची हत्या झाली. त्याच्या हत्येनंतर पन्नू आक्रमक झाला. त्यानं कॅनडातील भारतीय दूतावासासमोर आंदोलन केलं. भारतात दहशतवादी कारवाया करणार अशा घोषणाही दिल्या. त्याचा निषेध करत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनीही कॅनडाला कडक शब्दांमध्ये इशारा दिला. The phrase which came to my mind was actually a Hindi phrase, which was "Ulta chor kotwal ko dante." If anybody has a complaint, we have a complaint about Canada. You know what I said earlier, the space that they are giving to Khalistanis and to violent extremists. मात्र तरीही कॅनडातली स्थिती काही बदलली नाही. बदलली एकच गोष्ट आणि ती म्हणजे जगभरातील खलिस्तान्यांचा खात्मा सुरू झाला. त्यात भारताचा हात नाहीये हे परराष्ट्र खात्यानं स्पष्ट केलंय. मात्र त्या हत्यांमधून भारत विरोधी सुरू असलेल्या खलिस्तानी चळवळीला मोठा धक्का बसलाय हे नक्की. आणखी किती दहशतवाद्यांच्या हत्या झाल्या आहेत त्याही पहा. रिपुदमन सिंग मलिक गेल्या वर्षी कॅनडामध्ये हत्या. 1985 सालच्या एअर इंडिया बॉम्बस्फोटाचा आरोपी. परमजीत सिंग पंजवड पाकिस्तानच्या लाहोरमध्ये हत्या. खालिस्तान कमांडो फोर्सचा प्रमुख, भारताविरोधातील अनेक कारवायांमध्ये सामील. बशीर अहमद पीर फेब्रुवारी 2023 लाहोरमध्ये हत्या. हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर होता. अनेक दहशतवादी कारवायांमध्ये सामील. सय्यद खालिद रजा फेब्रुवारी 2023ला कराचीमध्ये हत्या. दहशतवादी संघटना अल बद्र मुजाहिद्दीनचा प्रमुख, दहशतवाद्यांचं प्रशिक्षण केंद्र चालवायचा. याच यादीत आता हरदीप निज्जरचा समावेश झालाय आणि त्यावरून सुरू झालेल्या संघर्षातून दोन्ही देशांचे संबंध टोकाला गेल्यात. 0 आवर ABP माझा. दिल्लीत G20 समूहाची बैठक झाली. त्याच बैठकीनंतर पंतप्रधान मोदी आणि जस्टिन ट्रुडो यांच्यात एक विशेष बैठक झाली. बैठकीत दोन्ही नेत्यांनी खलिस्तानांवरचं चर्चाही केली. त्याच बैठकीचा उल्लेख करत भारतातून कॅनडा परतल्याच्या 3ऱ्या दिवशीच ट्रुडोंनी भारतावर गंभीर आरोप केले. आपण ते आरोप फेटाळून लावले, पलटवारही केले. कॅनडाच्या उच्चायुक्तांनीही देश सोडण्याचे आदेश दिले. आता इतका मोठा निर्णय जर केंद्रीय पातळीवर होत असेल तर सर्वसामान्य भारतीयांचीही अशीच भावना असेल. त्याच भावना जाणून घेण्यासाठी आपण जाऊयात आपल्या मीडिया सेंटरला. आजचा आपला प्रश्न होता, कॅनडा हा भारत विरोधी खलिस्तानी दहशतवाद्यांचं मुख्यालय बनत चाललाय का? ट्विटरवरून व्ही देवघरे म्हणूनच त्यांच्या राष्ट्राध्यक्षाला G20 दरम्यान अतिशय स्वस्त हॉटेलमध्ये उतरवले होते. मोदी हा माणूस बदला खूप भारी काढतो. यूट्यूबवरून अभिषेक साळुंखे, शिखांना खलिस्तान पाहिजे, हिंदूंना हिंदू राष्ट्र पाहिजे, उद्या बौद्ध जैन धर्मीय सुद्धा बोलतील, हे आताच सरकारनं थांबवलं पाहिजे. फेसबुकवरून अजित पाटील, कॅनडा ऑस्ट्रेलियामधून खलिस्तानला मदत जाते, हा रोग पूर्णपणे पसरला आहे, आता काही फायदा नाही. फेसबुकवरूनच नितीन कदम, देशविघातक कृत्य कुठलाही भारतीय खपवून घेणार नाही.
इंस्टाग्रामवरून स्वप नावाचं अकाउंट दहशतवादी, खलिस्तानी, नक्षलवादी यांना मारलेच पाहिजे, त्यांचे समर्थन करणाऱ्यांचा टप्प्यात आला की कार्यक्रम केलाच पाहिजे. आता वेळ झाली आजच्या विषयावरचा पोल पाहण्याची, महाराष्ट्राचा कौल पाहण्याची. त्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला प्रश्न होता खलिस्तानवर. कॅनडा हे भारत विरोधी खलिस्तानी दहशतवाद्यांचं मुख्यालय आहे का? एकूण 9,000 मतं आपल्याला यूट्यूबवर आली. 90% लोकांनी होय म्हटलंय, फक्त 10% लोकांना वाटतंय नाही. इंस्टाग्रामवर 2,000 मतं आली होती. चौऱ्याऐंशी 84% लोकांना वाटतंय होय, 16% लोकांना वाटतंय नाही. खलिस्तानची मागणी, त्यासाठी सुरू झालेली चळवळ हे काही गेल्या 2-3 वर्षांमधलं सुरू झालेलं असं नाही. स्वातंत्र्यपूर्व काळात 40च्या दशकात मुस्लिम लीगच्या लाहोर अधिवेशनात मुस्लिमांसाठी स्वतंत्र पाकिस्तानचा ठराव मंजूर करण्यात आला. म्हणजे हिंदूंसाठी भारत, मुस्लिमांसाठी पाकिस्तान. मग या दोन्ही देशांमध्ये शिखांना स्वतंत्र स्थान मिळणार नाही अशी भावना तेव्हाच निर्माण झाली आणि म्हणून शिखांचंही स्वतंत्र राष्ट्र हवं अशी मागणी तेव्हाच सुरू झाली. त्यानंतर मार्च 1940ला डॉक्टर वीरसिंग भट्टी यांनी पहिल्यांदा स्वतंत्र खलिस्तानची कल्पना मांडली. भारत आणि पाकिस्तानमधील शीख बहुल भागाला स्वतंत्र देश म्हणून मान्यता द्यावी अशी मागणी सुरू झाली. 1984 आणि 86 मध्ये दोनदा ही चळवळ ऑपरेशन ब्लू स्टार आणि ऑपरेशन ब्लॅक थंडरच्या माध्यमातून संपवण्याचा प्रयत्न झाला. KPS गिल यांचे त्यातील योगदान विसरता येणार नाही. इंदिरा गांधी आपल्या पंतप्रधान असताना त्यांना त्यांचा जीव गमवावा लागला, तोही ह्याच कारवायांमुळे. मात्र बाहेर देशात भारताच्या शत्रूंनी ही चळवळ आणि विचार धुमसत ठेवले. त्यामुळे परत गेली काही वर्ष ही चळवळ परत एकदा आपले डोके कॅनडातून वर काढू पाहत आहे. भारतात उघडपणे नाही तर युरोपात मात्र चळवळीतील संघटना उघडपणे सक्रिय आहेत आणि ट्रुडोंच्या कॅनडात याच चळवळीला पाठिंबा देणाऱ्या संघटनाही वाढल्या. कारण तिथं बदललेली राजकीय समीकरणं. ती कशी ते सांगते. कॅनडा शीख समुदायाची संख्या ही 8 लाखांवर आहे. देशाची लोकसंख्या 3.5 कोटीच्या घरात आहे आणि त्यातले 8 लाख शीख आहेत. म्हणूनच इथला शीख समुदाय प्रत्येक निवडणुकांमध्ये किंगमेकर ठरतोय. त्याचा फायदा घेत काही खलिस्तानी संघटना इथं वाढत चालल्या. निज्जर हाही त्याच संघटनांपैकी एक संघटनेचा प्रमुख होता आणि निज्जरच्या हत्येनंतर ह्याच समुदाय आपल्या विरोधात जाणार नाही ना, याच भीतीतून ट्रुडोंनी राष्ट्रवादाचं कार्ड खेळलं असेल का, हा प्रश्न उपस्थित होतोय. कारण देशात ट्रुडोंविषयी निर्माण झालेलं चित्र, जस्टिन ट्रुडो यांचं सरकार कधीही कोसळू शकतं. कारण 2015 पासून जस्टिन ट्रुडो कॅनडाचे पंतप्रधान आहेत. गेल्या 8 वर्षांमध्ये देशात 3 वेळा सार्वत्रिक निवडणुका झाल्या. त्यात त्यांना फक्त एकदा संपूर्ण बहुमत मिळालंय. 2019 साली जेव्हा ट्रुडो सत्तेत आले त्यावेळी त्यांना जगमीत सिंह यांच्या यू डेमोक्रेटिक पार्टीचा पाठिंबा दिला आणि जस्टिन ट्रुडो पुन्हा सत्तेत आले. तेच जगमीत सिंह खलिस्तान आंदोलनाचे समर्थक आहेत. म्हणूनच की काय, हाही दबाव जस्टिन यांच्यावर असू शकतो. अर्थात अनेक पातळ्यांवरचे अपयशही आहेच, त्यातच घसरलेली लोकप्रियता. यामुळेही ट्रुडो सरकार धोक्यात आलंय. त्यातूनच बाहेर निघण्यासाठी भारतावर इतके गंभीर आरोप करणं हा केवळ केविलवाणा प्रयत्न म्हणावा लागेल. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.